नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. आज आपण हिस्ट्री बघा, भारताचा इतिहास याच्यावर आपण काय रे, हे भारताचा जो बघा काय रे, भारताचा इतिहास याच्यावरली प्रश्न बघणार आहोत. ते 2019, 2018 आणि 2017 गट ब ला आलेली प्रश्न आपण बघणार आहोत. गट ब ला. ओके, आता परीक्षा आपली 4 सप्टेंबरला आहे. 4 सप्टेंबर 2021 ला परीक्षा आहे. मग आता या परीक्षेला सामोरं जायचंय तर मग इतिहास हा विषय काय रे, तसं बघितलं तर नॉन प्रोडक्टिव्ह आहे. नॉन प्रोडक्टिव्ह आहे म्हणजे केव्हा त्यात वेळ दिला तर त्यात मार्क यायची शाश्वती नसते, कमी शाश्वती असते. अलग लक्षात, म्हणजे खूप काही त्यामध्ये वेळ द्यावा लागतो आणि ते निश्चिंत नसतं की बाबा कशावर प्रश्न येतील. असा हा हिस्ट्री हा विषय असतो जनरली. तर बघा, तर मग हिस्ट्रीवर आलेले प्रिव्हियस इयरचे प्रश्न त्या आधारे आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. तर आजपर्यंत याच्यावर जवळजवळ 20 ते 21 प्रश्न काय 3 वर्षामध्ये आलेले आहेत. साधारणतः 6 ते 7 प्रश्न काय याच्यावर येतात. तर बघा, आता पहिला प्रश्न आपण बघू हिस्ट्रीवरला. आणि एक लक्षात घ्या पोरो, बरीच पोरांचे मला फोन येतात की सर काय की सर मी सराव पेपर सोडवतोय. सध्या सगळे पोरं सराव पेपर सोडवतात, चांगली गोष्ट आहे. वेळ मॅनेजमेंटसाठी किंवा पेपरमधला स्ट्रेस कमी करण्यासाठी. मेन मुद्दाच गायब होऊ देऊ नका. का तर सराव पेपर घेण्याचा प्रत्येक शिक्षकाचा, कुठलीही अकॅडमी असो, त्यांचा वाईट उद्देश कुणाचाही नसतो. काय उद्देश असतो रे, की उद्देश हा असतो की बाबा त्यांचा विद्यार्थी, माझा विद्यार्थी परीक्षेमध्ये चुका करू नये, असं प्रत्येक अकॅडमीचा, प्रत्येक शिक्षकाचा उद्देश असतो की विद्यार्थी कसल्याही प्रकारची चूक करू नये, हा उद्देश असतो. बरोबर ना. आणि दुसरी गोष्ट, त्याचं टाइम मॅनेजमेंट झालं पाहिजे, हा त्यांचा त्या परीक्षेचा काय क्वेश्चन म्हणून उद्देश असतो. आणि आपण लावलेले गेस आणि आपण घेतलेले टॉपिक आणि त्याच टॉपिकवर जर प्रश्न आला तर माझ्या विद्यार्थ्याला सुटला पाहिजे, हा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी काय प्रत्येक क्लासवाला करत असतो किंवा प्रत्येक जण करत असते. पण यातून दुसरंच उलट होतंय. बरीच पोरं प्रश्न पेपर सोडवतात आणि सराव पेपर सोडून म्हणतात सर खरंच सर मला 32च आले, मला 36च आले, असे गाणे सुरू करतात. हे चुकीचं आहे पोरो. बघा, मी काय सांगितलंय, फक्त टाइम मॅनेजमेंट आणि क्वेश्चन होणाऱ्या चुका कमी टाळायच्या. क्वेश्चन कशा चुका आपण टाळू शकतो, नेमकं बरोबर चुकीला अंडरलाईन करणे, पेपर सोडण्याची पद्धत, इलिमिनेशन मेथड, इथंच काय प्रयोग करून बघायचंय. त्यासाठी हा पेपर बघायचा. मार्क एवढे आले तेवढे आले टेन्शन नाही घ्यायचं. कुठला पेपर हार्ड असतो, कुठला सोपा असतो, आयोगाचा दर्जा कुणीही फॉलो करू शकत नाही. मी पण करू शकत नाही, तर कुणीच करू शकत नाही. शेवटी आयोग हे आयोग असतंय. ओके, तर त्याचं टेन्शन नका घेऊ. आणि टेन्शन बघा, तुमचं स्ट्रेस कमी करण्यासाठी पेपर घेतात सराव, आणि तुम्ही उलट ते पेपर देऊनच स्ट्रेस घ्याल. म्हणून पेपरचं स्ट्रेस घेऊ नका. आणि सगळ्यात जास्त महत्त्व कशावर द्या तर तुमच्या सध्याच्या रिव्हिजनवर द्या. रिव्हिजन आणि प्रिव्हियस इयरची प्रश्न पुन्हा पुन्हा बघत राहा. ओके, आणि टाइम मॅनेजमेंटसाठी किमान 2-3 सराव पेपर सोडवणं गरजेचं आहे. ओके, चुका होणार नाहीत. तर बघा, आता हिस्ट्री आपण बघतोय, भारताचा इतिहास. याच्यामधला पहिला प्रश्न बघा, 1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, बरोबर ना. तर या लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी पुढीलपैकी काय लॉर्ड चेम्सफोर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली, असा प्रश्न आहे. बरोबर. बघा, आता मला सांगा, 1919 म्हणले, 1919 नेताजी सुभाषचंद्र बोस, भूपेंद्रनाथ बसू, दादाभाई नौरोजी, चित्तरंजन दास. मग कसं इलिमिनेट करणार रे. बघा, राष्ट्रीय काँग्रेस आणि काय प्रशासकीय कायदा म्हणला. आणि या कायद्यामध्ये असं होतं मित्रांनो, याच्या व्हाईसरॉयचं जे काय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे, त्यामध्ये 6 पैकी 3 मेंबर काय भारतीय असले पाहिजे, असं काय त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. मग या 3 कोण मदत केलीत मग लॉर्ड चेम्सफोर्डला, तर त्यामध्ये एक जण होतं, कोण, भूपेंद्रनाथ बसू होते. कोण, भूपेंद्रनाथ बसू होते. मग नेताजी सुभाषचंद्र बोसचा काही इथं संबंधच येत नाही. ओके, कुठल्याही कायद्याशी त्यांचा संबंध नाही. बघा, चित्तरंजन दास हे पण येणार नाहीत आणि दादाभाई नौरोजी हे पण येणार नाहीत. काय, भूपेंद्रनाथ बसू आहेत. बघा, मग हे जनरली याच्यावर बघा, हा थोडा क्लिष्ट प्रश्न झाला, पण जनरली प्रश्न काय विचारतात रे याच्यावर, जर प्रश्न विचारायचा असेल
बघा ओके, तर बघा आता मी काय सांगतोय, तर याच्यावर प्रश्न यायचा असेल 1919च्या याच्यावर काय काय प्रश्न विचारतात रे. 1919 वर काय हाय कमिशनरवर प्रश्न येतो. कशावर? हाय कमिशनरवर. जनरली कशावर येतो? हाय कमिशनर. हाय कमिशनर. मग या कायद्याअंतर्गत हाय कमिशनर नियुक्त करण्यात आलाय. कधी? 1919च्या कायद्यामध्ये हाय कमिशनर होता. मग हाय कमिशनर म्हणजे काय रे? हाय कमिशनर उच्चायुक्त याला म्हणतो आपण. उच्चायुक्त, कधी उच्चायुक्त वगैरे देऊ शकतात किंवा हाय कमिशनर. हे 6 वर्षासाठी पद होतं. 6 इयर्स. म्हणजे जे बी भारतामध्ये खरेदी वगैरे करायची असेल त्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी हे हाय कमिशनर 1919च्या कायद्यामध्ये नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर 1919 त्या कायद्यामध्येच काय करण्यात आलं? बाय कॅमरल सिस्टीम जी आहे, बाय कॅमरल सिस्टीम. कुठली? बाय कॅमरल. बघा काय केंद्र स्तरावर काय बाय कॅमरल सिस्टीम. आता बाय कॅमरल सिस्टीम कुठे सुरू केली रे? केंद्र स्तरावर. मग आता त्याच टाइमला राज्य स्तरावर काय सुरू करण्यात आलं? राज्य स्तरावर डायआरची निर्माण करण्यात आली. म्हणजे काय? द्विशासन व्यवस्था. द्विशासन व्यवस्था निर्माण करण्यात आली. डायआरची म्हणजे काय? सोपीव खाती, राखीव खाती. युपीएससीला प्रश्न होता 1919च्या कायद्यावर काय रे? 1919च्या म्हणजे खालीपैकी कोणत्या कायद्यामध्ये काय सर्वप्रथम केंद्र स्तरावर डायआरची निर्माण राज्य स्तरावर डायआरची निर्माण करण्यात आलेली आहे. तर कुठं करण्यात आली? राज्य स्तरावर. 1919च्या कायद्याला 1919च्या कायद्यामध्ये राज्य लेवलला डायआरची निर्माण करण्यात आली. डायआरची म्हणजे काय रे? द्विशासन व्यवस्था म्हणजे सोपीव खाती, राखीव खाती. आणि केंद्र स्तरावर काय बाय कॅमरल सिस्टीम म्हणजे द्विसभागृह. राज्यसभा आणि लोकसभा ज्याला म्हणतो आपण. जसं पूर्वी कनिष्ठ सभागृह, वरिष्ठ सभागृह म्हणायचे. 60 आणि 145 होते, बरोबर ना. तर बघा मग असं हे निर्माण करण्यात आले. आणि तिसरी अजून एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये 1793ला काय करण्यात आलं रे? भारत मंत्र्याचं पगार काय भारताच्या तिजोरीतून दिलं जात होतं 1793 पासून. आणि ते मात्र 1919ला बदलून काय ब्रिटिश पार्लमेंटकडून देण्यात येऊ लागलं. ब्रिटिश पार्लमेंट. बघा काय काय गोष्टी गरजेच्या आहेत. एकतर काय 1793 पासून 1793च्या चार्टर ऍक्ट पासून काय त्या भारत मंत्र्याचं पेमेंट जे आहे किंवा मग इंडिया कौन्सिलचं पेमेंट आहे ते कुठून द्यायला सुरू झालं होतं की भारताच्या तिजोरीतून द्यायला सुरू झालं होतं 1793 पासून. 1793 पासून काय रे 1919 पर्यंत काय भारताच्या तिजोरीतून दिलंय. आणि 1919ला मात्र ब्रिटिश पार्लमेंटकडं ते काय करण्यात आलंय? ढकलण्यात आलंय. बघा मग केंद्र स्तरावर बाय कॅमरल सिस्टीम, त्यानंतर हाय कमिशनर हे पद आणि काय राज्य स्तरावर डायआरची, या गोष्टी लक्षात ठेवावं 1919च्या कायद्याबाबतीत. आणि 1919च्या कायद्यामध्ये इस्रायलच्या काय कौन्सिलमध्ये किती 6 पैकी 3 भारतीय होते. त्यामधला एक म्हणजे भूपेंद्रनाथ बसू होते. याचं उत्तर काय मग 1919 कायद्यामध्ये भूपेंद्रनाथ बसू. आणि या 1919च्या कायद्यानुसार जे इलेक्शन झालेत स्वराज्य पार्टीचे इलेक्शन्स म्हणजे स्वराज्य पार्टी काँग्रेसनं सहभाग जरी घेतला नसला तरी काय खिलाफत स्वराज्य पार्टी सहभागी झाली. चित्तरंजन दास वगैरे असतील त्यांच्या अध्यक्षतेखाली काय या 1926ला जे इलेक्शन झालेत ते 23ला आणि 26ला 1923च्या इलेक्शनमध्ये जवळजवळ काय सगळ्यात मोठा पक्ष स्वराज्य पक्ष निवडून आला आहे. जवळजवळ किती जागा मिळाल्या? 42 जागा मिळाल्या. आणि त्याच्याच जोरावर काय केंद्रीय कायदेमंडळामध्ये विठ्ठलभाई पटेल हे काय कायदेमंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. कळलं? मग इथपर्यंत माहिती पाहिजे. 1925 मग याचा अभ्यास करण्यासाठी 1919च्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी मुडीमन समिती देखील नेमण्यात आली होती. कुठली? मुडीमन समिती. मग बघा लक्षात ठेवा 1919चा कायदा म्हणला प्रांतिक स्तरावर डायआरची, केंद्र स्तरावर बाय कॅमरल सिस्टीम. 1793ला भारताच्या तिजोरीतून पेमेंट 1919 पर्यंत. नंतर ब्रिटिश पार्लमेंटकडे वर्ज. आणि हाय कमिशनर नियुक्त करण्यात आला 6 वर्षासाठी. मग हाय कमिशनर पहिला हाय कमिशनर कोण आहे? विल्यम मेयर. कोण आहे? विल्यम मेयर फर्स्ट हाय कमिशनर. मग पहिला भारत मंत्री कोण? लॉर्ड स्टॅनले. माहिती पाहिजे असे पहिले बरं काय. बरोबर आहे ना. बघा म्हणजे या कायद्यावर प्रश्न किती याला आपल्याला किती आले ते आपण बघू टोटल. मी कायद्यानुसार म्हणजे प्रत्येक टॉपिकनुसारच याचे 19, 18, 17चे अरेंज केलेले आहेत. तर बघा 1919चा कायदा कळाला काय. जनरली बघा कायद्यावर जर प्रश्न आले काय रे कायद्यावर प्रश्न आले काय कायद्यावर जर प्रश्न आले
बघा बघा कायद्यावर जर प्रश्न आला, कायद्यावर जर प्रश्न आला ना पोरो, तर मात्र आपल्याला कळालं पाहिजे ते की बाबा नेमकं काय करायला पाहिजे. तर या कायद्यावर प्रश्न काय येऊ शकतो, तर बघा कायद्यावर कशी प्रश्न येतात रे. कायद्यावर प्रश्न आली या तर 1919 बघा कधीपासून आहेत, 1773 पासून 1935 पर्यंतची कायदे आहेत. बरोबर, 1773 पासून 1935 पर्यंतची कायदे आहेत. मग 1773 पासून 1935 पर्यंतची जी कायदे आहेत त्याच्यामध्ये मग सगळ्यात जास्त प्रश्न कुठे आहेत रे, 1919चा कायदा आणि 1935चा कायदा, याच्यावरच जास्त प्रश्न आहेत. बरोबर ना, 1919 आणि 1935च्या कायद्यावर बघा ना तुम्ही, कुठेही काढून बघा. बरोबर आहे ना. कधीपासून, 1773 पासून. 1773 त्यानंतर का रे 1782, 1793 आणि 1793 पासून दर 20 वर्षाला एक चार्टर ऍक्ट. 1793, 1813, 1833, 1853, 1858, 1861, 1892 राहिलं, 1892, 1909, 1919, 1935 इथपर्यंत कायदे झालेले आहेत. बरोबर. त्यामध्ये महत्वाचा 1919चा कायदा आणि 1935चा कायदा. 1919चा कायदा तुम्हाला कळाला का प्रो? तर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा पुन्हा त्याच्यावरच आहे बघा. बघा 1920चा प्रश्न जो आहे, 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर, म्हणजे याचा अर्थ काय, 1919च्या कायद्यानुसार नियुक्त केलेलाच हाय कमिशनर जो 6 इयर्ससाठी आहे. बरोबर ना. त्याचं काम काय रे, त्याचं काय, इंग्लंडमध्ये जे आपण भारताच्यासाठी जे काय शस्त्र खरेदी वगैरे करतो त्यावर सगळ्यावर लक्ष वगैरे ठेवणे. इंग्लंडमध्ये जे भारतीय विद्यार्थी आहेत त्यांच्याकडेही लक्ष देणे, हे काम कोणाचं आहे, हाय कमिशनरांचं आहे. आणि हाय कमिशनर म्हणून पहिला व्यक्ती एडवर्ड मॉन्टेग्यू वगैरे येईल का रे, नाही ना, संबंधच येणार नाही. रॉलेट येणार नाही, रॉलेट कायदा आहे, लॉर्ड चेम्सफोर्ड कायद्यामधलेच लोक आहेत. मग कोण येईल, सर विल्यम मेयर, पार्लमेंटमधला मेंबर होता हा विल्यम मेयर. कळालं. बघा त्यानंतर बघा आता म्हणजे 1919च्याच कायद्याबद्दल आहे. 1919च्या कायद्याबद्दल तुम्हाला पहिलंच सांगितलंय, काय काय सांगितलंय. प्रांतिक स्तरावर डायरची, केंद्र स्तरावर बायकॅमरल सिस्टीम पहिल्यांदाच. ओके. आणि त्यानंतर काय 1793 पासून जे इंग्लंडच्या तिजोरीतून भारताच्या तिजोरीतून पेमेंट देऊ लागलेली होती कशावर, भारत मंत्र्याचं, ते आता मात्र काय ब्रिटिश पार्लमेंटकडं वर्ग करण्यात आली. ओके. आणि हाय कमिशनर नियुक्त करण्यात आले. दॅट्स इट. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली, कधी झाली सुप्रीम कोर्टाची स्थापना, कधी झाली, 1774 ला. कुठं झाली, कलकत्ता. दिले का इथं, दिले बघा. कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. बरोबर ना. आता 1774 म्हणजे 1773चा कायदा आहे, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. बरोबर, हे माहित पाहिजे. 1774 ला स्थापन झाली हे माहित असेल तर हे कायदा सरळ निघून जाईल. आणि पहिला कायदा आहे की काय रे, ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण मिळवणारा पहिला कायदा कोणता, तर कोणता आहे, ईस्ट इंडिया कंपनीवर ब्रिटिश पार्लमेंटची काय अप्रत्यक्ष का होईना पण थोडंसं लक्ष वेधण्यासाठी हा पहिला कायदा होता, 1773चा कायदा. 1773च्या कायद्यानुसारच काय रे, आता बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला आणि तो पहिला वॉरन हेस्टिंग आहे. आणि त्याला काय रे, त्याला कास्टिंग वोटचा अधिकार मिळालेला होता. काय रे, गव्हर्नर जनरल आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ही 4 जणांचं काय करण्यात आली होती. आणि त्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर बहुमतानं निर्णय घेण्याचा अधिकार काय कोणाला, वॉरन हेस्टिंगला मिळाला. आणि काय सुशासन निर्माण केलं पाहिजे त्याचं तत्व घालून देण्यात आलं. आणि याच्यानुसारच 1765 ला जे दुहेरी शासन व्यवस्था लावण्यात आली होती, ती दुहेरी शासन व्यवस्था 1772 मध्ये काय मोडीस काढण्यात आली. आणि याच्यानुसारच, याच कायद्यानुसार 1774 ला काय सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. आणि सुप्रीम कोर्टाची स्थापना करून त्याच्यामध्ये किती 3+1 काय 3+1 जजेस ठेवण्यात आलेत. आणि याचा 1 म्हणजे कोण, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. मग कोण होता त्यावेळेस, एलिझा इम्पे होते. कोण होते, एलिझा इम्पे. आणि हे 3 लक्षात ठेवायची गरज नाही. बघा 1774च्या कायद्यामध्ये काय लक्षात ठेवाल, बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. ओके. सुशासनाचा कायदा, सुशासनाचं तत्व घालून देण्यात आलं. आणि काय रे, त्यानंतर काय कलकत्त्याला काय सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. आणि त्यामध्ये काय
3+1 असे होते आणि एक कोण एलिझा इम्पे हा त्याचा काय सरन्यायाधीश होता. दॅट्स इट. एवढं लक्षात ठेवलं तरी चालते. 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट आहे बरं काय, पिट्स इंडिया ॲक्ट. याच्यानुसार मात्र एक्स्ट्रा अधिकार देऊन कॉर्नवॉलिसला बोलवण्यात आलं होतं. बरोबर. तर बघा 1813चा सनदी कायद्याबद्दल काय महत्त्वाचं आहे रे. बघा उत्तर काय तुमचं 1773चा रेग्युलर ॲक्ट. आपण ते सगळं सांगितले. 1793च्या मध्ये काय महत्त्वाचं आहे रे, फक्त तेच मी सांगितल्याप्रमाणे. काय 1793ला काय केलं रे, काय केलं 1793लाच काय पहिल्यांदाच भारत मंत्र्यांचं पेमेंट वगैरे जे आहे किंवा बोर्ड ऑफ कंट्रोलच्या मेंबर्सचं पेमेंट जे आहे ते मात्र कुठून भारताच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात झाली 1793 पासून. आणि 1813चा सनदी कायदा कायासाठी महत्त्वाचा आहे, 1 लाख रुपये कोणाला देऊ लागले रे, 1 लाख रुपये शिक्षणासाठी. शिक्षणासाठी 1 लाख रुपये. कायसाठी, शिक्षणासाठी 1 लाख रुपये. आणि अजून ह्या कायद्याचं अजून एक महत्त्वाचं काय रे, मुक्त व्यापार. मुक्त व्यापार भारतात कुठेही काय ईस्ट इंडिया कंपनी जे मक्तेदारी आहे ती मक्तेदारी दूर करण्यात आली 1813च्या कायद्यानुसार. बरोबर. आणि 1833च्या कायद्यात काय लक्षात ठेवाल, पूर्णतः मुक्त, फक्त चीनचा व्यापार वगैरे इथे राहिला होता तो पूर्णतः मुक्त करण्यात आला आहे. आणि 1833लाच लॉ मेंबरची नियुक्ती करण्यात आली, लॉर्ड मॅकॉले. ओके. तर 1833ला नॉर्मल लक्षात ठेवा. आणि 1853 जर म्हणलात तर त्यातली एकच गोष्ट लक्षात ठेवा, 1853लाच काय स्पर्धा परीक्षा आणण्यात आली. स्पर्धा परीक्षा कायदा लॉर्ड मॅकॉले यांच्या अध्यक्षतेखाली आणण्यात आला. ओके. 1853 मध्ये स्पर्धा परीक्षा म्हणायचं, आपल्या स्पर्धा परीक्षाचं लक्षात ठेवायचं. ओके. दॅट्स इट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. हां, ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतलाय. कायदा विचारला अजून पुनश्च. पहिले 1919च्या कायद्यावर 2 प्रश्न होते. त्यानंतर 1773च्या कायद्यावर होता. आता कोणता कशावर आहे रे, आता काय बघा, ब्रिटिश साम्राज्यशाहीनं कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतलाय. कोणत्या कायद्याने घेतलाय रे, कोणत्या कायद्याने घेतलाय, कोणत्या कायद्याने घेतलाय. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जी आहे हिच्याकडून सत्ता काढून घेऊन ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली, ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली. मग कोणता कायदा आहे तो, 1857च्या उठावानंतर, म्हणजे 1858चा कायदा. ओके. इंडिया कौन्सिल ऍक्ट नाही, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. या कायद्यानुसार काय ब्रिटिश साम्राज्यशाहीनं काय केलं, ईस्ट इंडिया कंपनीकडून सत्ता काढून घेऊन ही तिसरी झाली, शेवट झाला. इकोचं शेवट झालं, ईस्ट इंडिया कंपनीचं शेवट होऊन ब्रिटिश पार्लमेंटकडे सत्ता आली. आणि याच कायद्यानुसार पहिला भारत मंत्री आणि त्याला मदत करणारी 15 काय इंडिया कौन्सिल निर्माण करण्यात आली. आणि इंडिया कौन्सिलमध्ये 7 आणि 8 असे मेंबर ठेवण्यात आले. बरोबर. आणि या इंडिया कौन्सिलच्या भारत मंत्र्याची पेमेंट भारताच्या तिजोरीतून दिली जात होती. आणि भारत मंत्री काय रे, भारत मंत्री कोण होता, आता ब्रिटिश पार्लमेंटचा एक मेंबर होता. आणि पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले होते. कोण होते, लॉर्ड स्टॅनले. आणि याच कायद्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय बनला होता. पहिला कोण आहे, लॉर्ड कॅनिंग. लक्षात ठेवा. एवढ्याच गोष्टी आहेत, याच्या बाहेर जायची गरज नाही 1858च्या कायद्याला. आता याला एक UPSCला प्रश्न आलाय. काय विचारलाय, ऍक्ट ऑफ बेटर गव्हर्नमेंट असं कोणत्या कायद्याला म्हणलं जातं, एक प्रश्न आला. मग कुठला आहे रे, ऍक्ट ऑफ बेटर गव्हर्नमेंट म्हणजेच कुठला, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही 1757ला उठाव झालाय, असा उठाव पुन्हा होऊ नये यासाठी त्यांनी सांगितलंय की आम्ही तुम्हाला चांगल्या सुशासनाचा कायदा देतोय. सुशासनाचा कायदा हेच नाव आहे 1858. ऍक्ट ऑफ बेटर गव्हर्नमेंट म्हणजे 1858चा कायदा. 1858च्या कायद्यानुसारच भारत मंत्री त्याला मदत करणारं 15 जणांचं काय रे, भारत मंत्री एक विचारला होता बघा प्रश्न. कशावर विचारलाय, भारत मंत्र्यावर असाच एक प्रश्न आला होता बरं काय. बऱ्याच जणांना त्याचं उत्तरच आलं नाही बरं काय. भारत मंत्री म्हणजे त्यांचा कसं, बऱ्याच जणांचं काय भारत मंत्र्याबद्दल माहितीच नाही. बरोबर ना, का माहिती नाही, काय माहीत त्यांना. हां, भारत मंत्री हे पदच त्यांना माहिती नाही, सेक्रेटरी ऑफ इंडिया. तर बघा हे भारत मंत्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 नुसार भारत मंत्री त्याचं 15 जणांचं काही हे कौन्सिल. आणि 8 जे आहे राज्यसत्तेकडून निवडले जात होतील आणि 7 भूतपूर्व कंपनीकडून निवडले जात होते. आणि पहिला लॉर्ड कॅनिंग हा काय व्हाईसरॉय. इतकंच लक्षात ठेवा, बाकीच लक्षात ठेवायची गरज नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा काय आहे रे,
आता हा एक आहे सगळ्या महसूल पद्धत आहेत. मग मला सांगा पोरो, आपण काय बघितलं रे? काय बघितलं याच्यात? कायदे बघितले. प्रिव्हियस इयर बघा, क्वेश्चन्स किती आले? 4 क्वेश्चन आले. फर्स्ट क्वेश्चन घ्या. फर्स्ट क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन बघा. मग फर्स्ट क्वेश्चन कशावर आहे रे? 1919चा कायदा. नेक्स्ट क्वेश्चन कशावर आहे? 1919च्याच कायद्यात. थर्ड क्वेश्चन 1773च्या कायद्यावर आहे, बरोबर. त्यानंतरचा क्वेश्चन काय? 1858च्या कायद्यावर आहे. असे कायद्यावर किती प्रश्न आलेत रे? 4 प्रश्न आलेत, 17 पासून 19 पर्यंत, बरोबर. हा कधीचा आहे बघा. पहिला क्वेश्चन बघा. पहिला क्वेश्चन 2000 गट ब 19चा आहे. कशावर आला रे? 1919च्या कायद्यावर. म्हणजे याचा अर्थ आपला 1919चा कायदा आणि 1935चा कायदा हे माहिती पाहिजे, बरोबर ना. 1919चा कायदा आणि 1935चा कायदा माहिती पाहिजे. 1935च्या कायद्याला काय म्हणतो आपण? गव्हर्नमेंट ॲक्ट, इंडिया कौन्सिल ॲक्ट. आता 1935च्या कायद्यावर काय लक्षात ठेवाल रे? 321 कलम होती, 10 परिशिष्ट होती. आणि 1935च्या कायद्यामध्ये काय की जो शेषाधिकार आहे, याच्यावर लई वेळेस तेच विचारतात बघा. शेषाधिकार कोणाला देण्यात आले असं विचारतात. शेषाधिकार कोणाला देण्यात आले रे? गव्हर्नर जनरलला. आणि याच कायद्यामध्ये काय करण्यात आलंय? याच कायद्यामध्ये अजून काय महत्वाचं आहे? प्रांतिक स्तरावर काय निर्माण करण्यात आलंय? हे बऱ्याच वेळेस 1935च्या कायद्यावर प्रश्न आलाय. काय आलंय? 1935च्या कायद्यात काय सांगितलंय? प्रांतिक स्वायत्ता. कधी प्रांतिक स्वायत्ता निर्माण करण्यात आली? प्रांतिक स्तरावर जे 1919च्या कायद्यानुसार डायरची म्हणजे काय रे, द्विशासन व्यवस्था निर्माण करण्यात आली होती, त्या जागी प्रांतिक स्तरावर पुनश्च काय करण्यात आलंय? प्रांतिक स्तरावर ते बदलून काय करण्यात आली? प्रांतिक स्तरावर प्रांतिक स्वायत्ता निर्माण करण्यात आले. मग प्रांतिक स्वायत्ता कधीपासून लागू झाली? 1 एप्रिल 1937. मग कधीपर्यंत लागू राहिली? 39 पर्यंत. 37 ते 39 पर्यंत प्रांतिक स्तरावर काय प्रांतिक स्वायत्ता होती. बघा मी जे सांगतोय तेवढंच लक्षात ठेवायचं. 1773 कायदा काय सांगशील? 1773च्या कायद्यामध्ये काय? बंगालचा गव्हर्नर जनरल बनलाय. पहिला कोण आहे? वॉरन हेस्टिंग. आणि त्याच कायद्यामध्ये काय केलंय? कास्टिंग वोटचा अधिकार देण्यात आलाय. कास्टिंग वोट, बहुमतानं निर्णय, कास्टिंग वोट म्हणजे. आणि दुसरं काय? 1773च्या कायद्यानुसार 1774ला काय? कलकत्ता या ठिकाणी काय सुप्रीम कोर्टाची स्थापना. 3+1 सुप्रीम कोर्टात. हे 1 कोण होता? एलिझा एम्पे. आणि त्याच कायद्यामध्ये एक सुशासनाचं तत्व घालून दिलं होतं. आणि त्याच्याही पलीकडं काय 1765ला जी काय दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली ती 1772ला पूर्वलक्षी प्रभावानं 1773चा कायदा आणि 1772ला कसं काय या कायद्यानं झालं सर? पूर्वलक्षी प्रभावानं दुहेरी शासन व्यवस्था रद्द करण्यात आली. आणि 1784च्या कायद्या पिट्स इंडिया ऍक्टमध्ये काही नाही बघा. पिट्स इंडिया ऍक्टमध्ये प्रथमतः काय ब्रिटिश क्षेत्रानं काय संसदेनं सांगण्यात आलंय की हे भारतीय क्षेत्र असं उल्लेख प्रथमतः पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये करण्यात आले. पिट्स हा काय भारत मंत्री होता म्हणून त्याच्या नावानं पिट्स इंडिया ऍक्ट असं पडलंय. ओके. बाकी काय त्या कायद्यामध्ये असं काही विशेष नाही. लॉर्ड कॉर्नवॉलिसला सर्वाधिक अधिकार देऊन ते याच्यामध्ये काय कायदा करण्यात आला पिट्स इंडिया ऍक्ट. त्यानंतर 1793ला काय सांगितलं? एकच गोष्ट लक्षात ठेवायची. 1793ला काय लक्षात ठेवाल रे? भारत मंत्र्यांचं पेमेंट किंवा बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरचं पेमेंट कुठून दिलं जायचं? भारताच्या तिजोरीतून. कधीपर्यंत? 1919 पर्यंत. त्यानंतर लक्षात ठेवा चार्टर ऍक्ट 1793 पासून 20 वर्षाला एक चार्टर ऍक्ट झालं. 1813ला काय सांगितलंय तुम्हाला मी? 1813ला 1 लाख रुपये कायसाठी? शिक्षणासाठी खर्च. आणि 1813लाच काय व्यापार विषयक बक्तेदारी कशाची? ईस्ट इंडिया कंपनीचे संपुष्टात आले भारतातली. त्यानंतर 1833ला काय लॉर्ड मॅकॉले यांना कायदा मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. आणि 1833लाच संपूर्णतः व्यापारी बक्तेदारी संपुष्टात आली. त्यानंतर 1853ला काय जी मुक्त निवड होती ती मात्र थांबवली आणि त्या जागी स्पर्धा परीक्षा आणल्या. 1853 म्हणलं की स्पर्धा परीक्षा असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर 1858ला ऍक्ट ऑफ बेटर गव्हर्नमेंट आणण्यात आलंय. आणि ऍक्ट ऑफ बेटर गव्हर्नमेंटमध्ये काय होतं की त्या जागी काय आता ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाऊन
ब्रिटिश पार्लमेंटकडे सत्ता आली. म्हणजे काय, ईस्ट इंडिया कंपनीची काय झाली, इतिश्री झाली, शेवट झाला. आणि दुसरी गोष्ट, भारत मंत्री आणि त्याचं इंडिया कौन्सिल किती जणांचं होतं रे, 15 जणांचं. त्यामध्ये 8 जण आणि 7 जण असा डिफरन्स लक्षात ठेवा. आणि पहिला भारत मंत्री कोण, लॉर्ड स्टॅनले. आणि 1861 मध्ये काय होतं रे नवीन्य, 1861 मध्ये काय करण्यात आले, कौन्सिलचे मेंबर्स वाढवण्यात आले आणि पहिल्यांदाच काय पार्लमेंटरी स्वरूप फॉर्म 1861 ला निर्माण करण्यात आले. त्यानंतर 1892 ला निवडणुकीचं तत्व प्रथमतः घालून देण्यात आलंय 1892 ला. आणि 1909 ला, 1909चं फक्त 2च गोष्ट लक्षात ठेवायचं, 1909 ला काय करण्यात आलंय, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलाय. बरोबर, हे एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय, अर्थसंकल्पाची विभागणी प्रांतिक आणि केंद्र स्तरावर करण्यात आली. दुसरी गोष्ट, पुन्हा आता काय, 1919 आणि 1935चा कायदा. 1919च्या कायद्यामध्ये काय काय सांगितलंय, 1793 पासून जी पेमेंट द्यायला सुरू झाली ते 1919 ला बंद केले. ते ब्रिटिश पार्लमेंटकडे वळवण्यात आलंय. हाय कमिशनर पहिल्यांदा नियुक्त करण्यात आलाय. हाय कमिशनर पहिला विल्यम कोण होता, मेयर. आणि त्यानंतर अजून काय सांगितलंय, प्रांतिक स्तरावर काय डायरची निर्माण करण्यात आली, केंद्र स्तरावर बायकॅमरल सिस्टीम निर्माण करण्यात आली. आणि काय रे, अजून काय सांगितलंय तुम्हाला याच याच्यामध्ये 1793च्याच कायद्यामध्ये अजून काय झालेलं आहे की जे उर्वरित अधिकारी आहेत, शेषाधिकारी आहेत, 1919च्या कायद्यामध्ये ते केंद्राकडे देण्यात आले. आणि याच कायद्यानुसार 1923 ला जे इलेक्शन झाले त्यामध्ये स्वराज्य पक्षानं काय सर्वाधिक मतं घेऊन मोठा पक्ष म्हणून आला निवडून. आणि त्यामध्ये काय केंद्रीय कायदेमंडळामध्ये विठ्ठलभाई पटेल हे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 1925 ला स्वराज्य पक्षाच्या तिकिटावर आलेले निवडून. ओके. आणि 1935चा कायदा, मग 1935च्या कायद्यामध्ये काय ऑल इंडिया फेडरेशनची तरतूद आहे. 321 कलमं होती, 10 परिशिष्ट होती. एसओ मेन्सला प्रश्न विचारलाय त्यावर. त्यानंतर काय शेषाधिकार गव्हर्नर जनरलकडं, प्रांतिक स्तरावर प्रांतिक स्वायत्ता 1 एप्रिल 1937 ला लागू करण्यात आली. याच्यामध्ये फेडरल कोर्टाची स्थापना देखील करण्यात आली याच्यानुसार. बरोबर ना. 1935चा बघा जो आता जे सर्व सुप्रीम कोर्ट आहे ते देखील फेडरल कोर्टाच्या द्वारेच निर्माण करण्यात आले. फेडरल रेल्वे अथॉरिटी निर्माण करण्यात आली. ऍक्ट 1934च्या कायद्यानुसार आरबीआयची स्थापना झाली. पण आरबीआयच्या स्थापनेची तरतूदही 1935च्या कायद्यात होती. ऑल इंडिया फेडरेशन निर्माण करण्याचं देखील 1935च्या कायद्यामध्येच होतं. कळालं का. आणि 1935च्या कायद्यामध्ये अजून काय तरतुदी होत्या तर बघा, शेषाधिकार सांगितलं, ऑल इंडिया फेडरेशन सांगितलं, 3 सूची निर्माण करण्यात आले, केंद्र सूची, राज्य सूची, समर्थ सूची. आणि काय रे केंद्र स्तरावर डायरची निर्माण करण्यात आली. बघा तिथं तुम्हाला प्रांतिक स्तरावर सांगितलं होतं 1919च्या कायद्यामध्ये. आता केंद्रामध्ये काय डायरची निर्माण करण्यात आली आणि केंद्र स्तरावर बायकॅमरल सिस्टीम मात्र तशीच ठेवण्यात आली. आणि प्रांतिक स्तरावर डायरच्या जागी प्रांतिक स्तरावर प्रांतिक स्वायत्ता निर्माण करण्यात आली. आणि त्यानंतर काय रे फेडरल कोर्ट आणि आणीबाणी विषयक तरतुदी याच 1935च्या कायद्यामध्ये प्रथमतः काय त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. आणि 1919च्या कायद्यानुसार काय आपलं जे काय ली कमिशननुसार लोकसेवा आयोग अस्तित्वात आले. आणि 1935ला मात्र काय राज्य आणि संयुक्त आणि लोकसेवा हे 3 मात्र या 1935 नुसार. ओके. एवढेच तुम्ही कायद्यावर प्रश्न बघा. दॅट्स इट. याच्या पलीकडे कायद्यावर बघण्याची गरज नाही. तुमचा हा टॉपिक संपला पूर्व. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. ॲक्च्युली याचं उत्तर बघा काय पाहिजे मित्रांनो. बघा अलेक्झांडर डफ, बरोबर ना, अलेक्झांडर डफ आहे. या विद्वानाच्या मतं कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्वे दिसत नाहीत. यांच्या मते नव्हतं हे. कुणाच्या प्रिंगलेच्या मते होते. कुणाच्या प्रिंगले ह्याच्या. आणि हा प्रिंगले कुठं आहे, पुणे आणि मुंबई या 2 ठिकाणी होता. मग हे चुकीचं आहे. 1765 मध्ये काय कुठं कुठं होतं, 1765 मध्ये बंगाल आणि बिहार आणि बनारस वगैरे तिकडला भाग, मद्रास म्हणजे खाली आला एकदम, बरोबर, तर तो भाग नव्हता. त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी 22 मार्च 1793 ला मुंबई नाही तर कुठला आलं रे, बंगाल आहे, कायमधारा पद्धत लागू केल्याची घोषणा केली. आणि प्रिंगलेची खरं तर बघा पुणे जिल्ह्यातही आहे आणि प्लस मुंबईमध्ये बी आहे बरं काय. 1853 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. हे तुमचं उत्तर येईल ॲक्च्युअल. म्हणजे आता तसं बघितलं तर ना बघा मुंबई प्रांतात पण लागू केली कायमधारा पद्धत, पण तिथं यशस्वी ठरली नाही. पण यांचं म्हणणं आहे की 22 मार्च 1793 रोजीच असं जर म्हणलं तर मात्र बघा वाचण्यात चुकलं, माझं चुकलं तर तुमचं म्हणजे माझीही चूक होऊ शकते, बरोबर ना. म्हणून बघा तर इथं वाचण्यात चूक झाली की कार्यक्रम बिघडतोय. तो मद्रास नाही. काय म्हणलंय 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी नाही तर बंगालची दिवाणी मिळाली.
कळलं. त्यानंतर काय, अलेक्झांडर डफ इथे येत नाही. कोण येते मग, प्रिंगले येतात. मग कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्वे दिसत नाहीत त्यांचं म्हणणं होतं. आणि प्रिंगलेनं काय केले, मग त्याच्या जागी प्रिंगलेनं काय केले, रयतवारी पद्धतीला जास्त मोटिवेट केले. आणि प्रिंगलेनं काय केलं की रयतवारी पद्धतीमध्ये कसं शेतसारा जसं वाढेल तसं वाढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नेक्स्ट क्वेश्चन बघा हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन घ्या. बघा आता बघा मित्रांनो, फक्त एकच प्रश्न आलाय कशावर, कायमधारा पद्धतीवर, कशावर, जमीनदारी पद्धतीवर. आता जमीनदारी पद्धतीवर कोणकोणते आहेत रे जमीनदारी पद्धत, मग कुठली आहे, कायमधारा पद्धत आहे, त्यानंतर कुठल्या रयतवारी पद्धत आहे, महालवारी पद्धत आहे, आणि त्यानंतर मौजेवारी पद्धत आहे आणि बोली पद्धत आहे. मौजेवारी पद्धत कुणी आणली रे, एल्फिन्स्टन यांनी आणलेली आहे. आणि कायमधारा पद्धत कुणी आणलेली आहे, कॉर्नवॉलिसनं आणलेलं आहे 22 मार्च 1793ला बेंगॉल प्रांतामध्ये. कुठं लागू केली, बेंगॉल, बिहार, ओरिसा, बनारस आणि उत्तर कर्नाटक. कधी कॉर्नवॉलिसनं लागू केले. आणि त्याचं शासन जमीनदार आणि ब्रिटिश असे 3 वर्ग होते आणि 19% भागामध्ये ती लागू होती. बरोबर. आणि रयतवारी पद्धत म्हणला तर कुणी आणले, थॉमस मनरो यांनी आणलेली आहे. मुंबई प्रांत आणि मुंबई, आसाम आणि काय मद्रास प्रांतामध्ये काय कुठली होती, रयतवारी पद्धत होती. आणि रयतवारी पद्धतीमध्ये लक्षात ठेवा, शासन आणि रयत मग थेट संबंध कुठल्या याच्यामध्ये येतो, म्हणजे जमीनदारी पद्धत कुठल्या येतो रे, मग थेट संबंध रयतवारीमध्ये येतो. सर्वात चांगली पद्धत कोणती आहे, रयतवारीचा. डायरेक्ट काय, मग शेतमालक हा काय, शेतमजूर हा शेतीचा मालक बनलाय कुठल्या याच्यामध्ये, रयतवारी पद्धतीमध्ये. मग ती सगळ्यात बेस्ट असणार आहे. बरोबर ना. आणि 51% भागामध्ये रयतवारी पद्धत होती. आणि महालवारी 1822ला लागू झाली पंजाब, आग्रा, अवध संयुक्त प्रांतामध्ये. होल्ट मॅकन्झी यांनी लागू केली. याच्यामध्ये महाल म्हणजे गाव. ओके, मग गाव काय करायचं, कुळाकडून जमीन आपलं महसूल गोळा करायचा आणि पूर्ण गावच मिळून ब्रिटिशांना द्यायचं, असं महालवारी पद्धत होती. आणि जवळजवळ 30% भागामध्ये काय महालवारी पद्धती होती. ओके, 1793ला कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत 1820ला आणि महालवारी पद्धत 1822ला. बघा लक्षात ठेवा, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला असा एक प्रश्न आला आहे. कुठं, मद्रास, मुंबई. ओके, असं याच्यावर प्रश्न आलेला आहे. म्हणजे बरेच प्रश्न आलेत, रयतवारी पद्धतीवर जास्त प्रश्न येतात. रयतवारी पद्धतीबद्दल कशा लक्षात ठेवाल, रयतवारी पद्धत ही सगळ्यात उत्तम का होती, कारण रयतवारी पद्धत हे थेट संबंध कुळाशी होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता बघा 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात कोणते इंग्रज अधिकारी हजर होते. बरोबर, संयुक्त गट ब 19ला प्रश्न आलेला आहे. हा काँग्रेसची स्थापना. बघा आता कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेच नाहीत बघा कुठल्या टॉपिकवर आले नाहीत. वृत्तपत्रावर भारताच्या एकही प्रश्न आला नाही बरं काय. आणि सुधारणा चळवळी, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक त्याच्यावर आलाच नाही. आणि काँग्रेस पूर्व संघटनेवर पण आलेलं नाही. काँग्रेस पूर्व संघटना ज्यात बॉम्बे असोसिएशन वगैरे वेगवेगळ्या जशा संघटना आहेत त्यावर आलेलं नाही. बघा याच्यावर मात्र फिक्सली प्रश्न येतो दरवर्षी. कशावर, कायद्यांवर, त्यानंतर गव्हर्नर जनरलवर. त्यानंतर तिसरी गोष्ट कशा, गव्हर्नर जनरल याने अगोदर टाकायचा की प्रश्न इकडे तिकडे झाले असतील. ओके, गव्हर्नर जनरल फिक्सली प्रश्न आहे. याच्यावर तुम्हाला हे कळेल की टॉपिक कोणत्यावर विचारते. कायदे झालं, पद्धती कुठल्या, मग जमीनदारी पद्धतीवर प्रश्न येतो. किती फिक्सली आहे बघा सिलेबस. त्यानंतर काय रे, काँग्रेसची स्थापना आणि काँग्रेसची अधिवेशन फिक्सली प्रश्न आहे, फिक्सली दरवर्षी. बघा 19ला आहे की नाही रे प्रश्न, बघा तुम्ही दरवर्षी आहे का नाही. बघा आता काय रे, 28 डिसेंबर 1885 रोजी भरल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात कोणते इंग्रज अधिकारी हजर होते. आता कसं गेस लावायचं बघा. आपल्याला माहित आहे कोण रे, कोणाला, ह्यूमला काय म्हणतात, संस्थापक म्हणतात. कशाचं, इंडियन नॅशनल काँग्रेस. आता याच्यामधले कोण कोण रे इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष राहून गेलेत, म्हणजे कोण कोण अध्यक्ष होते इंडियन नॅशनल काँग्रेसचे, तेवढं तरी केस लावू शकतो. बाकी आपल्याला काय माहिती आहे का यांच्याबद्दल, काही माहित नाही. म्हणजे जे इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष होते तेवढे आपण बाजूला काढू. डफरीन होता का रे अध्यक्ष, नव्हता, याचा काय संबंध नाही. यानंतर विरोध केला. मग पहिल्या याला हजर राहू शकते, त्यानं पण येऊ शकते, सांगता येत नाही. आता बघा ॲलन ह्यूम याच्यात पण आहे. लॉर्ड कर्झनचा काय संबंध आहे का रे, कर्झनचा कालावधीच येत नाही, म्हणजे तो येणारच नाही, हा पर्याय तुमचा गेला. त्यानंतर बघा डफरीन, हा खरं तर बरं काय डफरीननं विरोध केलाय की प्रत्यक्ष, मग डफरीन का नाहीत, कारण पहिल्या अधिवेशनाचं अध्यक्ष कोण झालेत रे, व्यामेशचंद्र बॅनर्जी, बरोबर ना. मग व्यामेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष झालेत, पण त्याच्या अगोदर लॉर्ड रे हे होणार होते, बरोबर ना.
मुंबईचे महापौर होते, मग लॉर्ड रे होणार होते, पण त्यांना प्रत्यक्ष सहभाग नको होता म्हणून डफरीन तिथं आले नाहीत. मग डफरिंग नाहीत म्हणजे हे बी गेलं आणि हे बी गेलं, उरलं काय हेच. ॲलम ह्यूम, हेनरी कॉटन, विल्यम वेडरबर्न हे मात्र काय की 28 डिसेंबर 1885 कुठं भरलं होतं रे अधिवेशन? सर गोकुळ तेजपाल काय की आहे सर, संस्कृत पाठशाळा मुंबई. कुठं भरणार होतं? पुणे. कुठल्या आली साथ? कॉलराची साथ आली, बरोबर ना. कॉलराच्या साथीमुळं पुणे सार्वजनिक सभेकडं याचं नेतृत्व दिलं होतं. पुणे सार्वजनिक सभेकडं नेतृत्व दिलं होतं, पण पुणे सार्वजनिक सभेनं काय की कॉलराची साथ आल्यामुळं मात्र ते काय करायला झालं. आता मग काँग्रेसच्या अधिवेशनावर कसं बघायचं बघा. जे ऐतिहासिक अधिवेशन आहे ते मात्र कन्फर्मली बघायचं. जसं 1929चं लाहोर अधिवेशन असेल किंवा मग काय रे सुरत अधिवेशन असेल, ओके. म्हणजे जे महत्त्वाचे अधिवेशन, नागपूर अधिवेशन 1920चं असेल, ओके. मग आतापर्यंत कोण महिला होत्या बाबा मुंबई, जसं मुंबईला आतापर्यंत किती वेळेस भरले त्याच्यावर विचारलं, तसं मद्रासवर विचारू शकतात, कलकत्तावर येऊ शकतो. म्हणजे काँग्रेस अधिवेशन म्हणजे काँग्रेसची स्थापना, मग स्थापनेसाठी पहिलं अधिवेशन, दुसरं अधिवेशन, तिसरं, चौथं अधिवेशन का बघायचं? कारण चौथ्या अधिवेशनाला पहिल्यांदाच महिला हजर होत्या, बरोबर ना. आणि कुठल्या अधिवेशनाला जागा उपलब्ध करून दिली नाही, म्हणजे विरोध करायला सुरू केलेत. अलाहाबाद अधिवेशन, त्याच्यावरही प्रश्न आला. म्हणजे अधिवेशन काँग्रेसची स्थापना आणि अधिवेशनावर प्रश्न असतो. मग ते कोणकोणती ऐतिहासिक अधिवेशन आहेत ते माहिती पाहिजे, कळालं का. मग ग्रामीण भागात कुठलं अधिवेशन भरलंय, पहिलं जनगणना मन कुठल्या अधिवेशनात म्हणण्यात आलंय, कुठं वंदे मातरम पहिल्यांदा म्हणण्यात आलंय, मराठी व्यक्ती कोण होता पहिला अध्यक्ष, दादाभाई नौरोजी किती वेळेस अध्यक्ष होते, किंवा मग लोकमान्य टिळक किती वेळेस अध्यक्ष होते? नव्हतेच माहिती पाहिजे ना, बरोबर ना. सुरेंद्र बॅनर्जी किती वेळेस अध्यक्ष होते, बरोबर ना, ते माहिती पाहिजे ना. पंडित जवाहरलाल नेहरू कधी होते, ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन कोणतं आहे, हे सगळं माहिती पाहिजे. किंवा मग काय असहकार चळवळी संबंधीचं अधिवेशन कुठलं आहे, सविनय कायदेभंगा चळवळी संबंधित अधिवेशन कुठलं आहे, कराची अधिवेशन कधी भरलंय, कराची अधिवेशन खूप फेमस आहे, कराची अधिवेशन माहिती पाहिजे. लखनौ अधिवेशन माहिती पाहिजे 1916चं, लखनौ इम्पॅक्ट. सुरत अधिवेशन माहिती पाहिजे. मग ही अधिवेशनं महत्त्वाची जी आहेत ते माहिती पाहिजे, कळलं. या निमित्तानं मी सांगू इच्छितो तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खालपैकी कोणती अधिवेशनं मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती? आता हे बघा कन्फर्मली तुम्हाला हे तर कन्फर्म सगळ्याला माहिती आहे 1885, बरोबर ना. हे कोणालाही माहिती आहे. आणि हे एका पर्याय सोडला तर बाकी सगळ्या पर्यायात आहे, बरोबर ना. मग आता 1915, 1904 आणि 1989 इतकं तरी माहीत पाहिजे की 1989 का? 85, 86, 87, 88, 89 किती झाले? 4. पहिले 4 अधिवेशन माहीतच पाहिजे. आणि चौथं अधिवेशन मुंबईलाच आहे, माहिती पाहिजे, बरोबर. म्हणजे हे मुंबईला आहे. मग असं जनरली प्रश्न आला बघा, तुम्ही असे प्रश्न बघा जे काही माहिती नसतात, कुठेही रँडमली आणून सोडतात ना, त्याचं जवळपास वरील सर्व असते, बरं का. मी तुम्हाला थीम देऊन चाललोय. कसं लेफ्ट हँडेड कोण आहेत? नरेंद्र मोदी, असा एक प्रश्न आला बघा 2014 का 15 आलता राज्यसभेला, बरोबर ना. त्याचं उत्तर काय होतं रे? या म्हणजे कोणतं नाही असं होतं, यापैकी नाही. असे बरेच प्रश्न असतात की त्याचं वरील सर्व किंवा वरीलपैकी नाही असं उत्तर असतं. मग इथं पर्याय कोण आहे? वरीलपैकी सर्व. 100% असलंच असतं उत्तर, कळालं. जेव्हा रँडमली कुठलंही विचारतात कोणालाही पाठ राहणार नाही पोरं, सगळे अधिवेशन माहीत राहतील का तुम्हाला? नाही. तुम्ही आता मुंबई विचारले म्हणून तुम्ही बघणार त्या दृष्टिकोनातून प्रश्नाकडं, बरोबर ना. आता प्रश्नाकडे कसं बघणार? चला रे कुठं भरलं बाबा मुंबई, आता कलकत्त्यात किती झाली बघू, मद्रासमध्ये किती झालं. तुमचे मद्रास कलकत्ता सोडून विचारलं तर कसं कराल हे, बरोबर ना. घोळ होऊ शकतो की नाही. अलाहाबादला किती झाली म्हणलं तर कसं कराल? सगळं लक्षात ठेवू शकतो का आपण? नाही. म्हणून एक लक्षात घ्यायचं की काही कॉमन सेन्सनं प्रश्नाची उत्तरं द्यायची जी कोणालाच येऊ शकत नाही, कदाचित त्याचं उत्तर असू शकतं. थोडं इलिमिनेट करायचं आणि उत्तर द्यायची, कळालं. प्रथम 1885ला काय रे, प्रथम 1885ला जे आहे रमेशचंद्र बॅनर्जी होते, 1889ला वेडरबर्न होते, 1904ला हेनरी कॉटन होते आणि 1915ला सत्येंद्रनाथ सिन्हा होते. कोण? सत्येंद्रनाथ सिन्हा 1915ला काय बघा. कारण हे का विचारलेत माहीत आहे का? 1904 असेल, 1989 असेल किंवा 1985 असेल किंवा 1915 असेल. बघा हे काय तरी हे दोन्ही ठिकाणी इंग्रज अधिकारी होते. आतापर्यंत 4-5च काय इंग्रज अधिकारी काय
4 एक इंग्रज अधिकारी काय अध्यक्ष होते, मग त्यांचेच इथं टाकून विचारले सहसा. पण तरी पण नाही आलं तर या मेथडनं जाण्याचा प्रयत्न करायचा. कळालं? मग काय काय लक्षात ठेवाल? पहिल्या अधिवेशनाचे ठराव, जे 9 ठराव आहेत ते माहिती पाहिजेत. पहिल्या अधिवेशन, त्या अधिवेशनात घडलेल्या ज्या 9 ठराव आहेत आणि पहिल्या अधिवेशनामध्ये काय काय म्हणलेत, दादाभाई नौरोजीनं कोणकोणत्या उद्दिष्टावर बोललेले आहेत किंवा कुठल्या हक्कांवर त्यांचा उल्लेख झालेला आहे तेही माहिती पाहिजे. ओके. किंवा मग दुसरं अधिवेशन, तिसरं अधिवेशन, चौथं अधिवेशन इथपर्यंत सगळ्या माहिती पाहिजे. नेक्स्ट, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. हा सीचा आहे बरं काय, अल्हाबाद आहे त्याचं उत्तर. ओके. 1888 अल्हाबाद अधिवेशन. नेक्स्ट घ्या. तर बघा, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष वेमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्ट सांगितली, ती कोणती आहेत? आता बघा, वेमेशचंद्र बॅनर्जी कधीची गोष्ट आहे रे? पहिलं अधिवेशन, म्हणजे याचा अर्थ 1885चा मुंबई या ठिकाणी भरलं होतं, बरोबर. मग त्यावेळेस त्यांनी त्यांच्या उद्दिष्टामध्ये काय काय सांगितलं? मग त्यांना काय पाहिजे होतं रे? सगळ्यांना एकत्र करायची भावना होती, बरोबर ना. त्यावेळेस 1885ला की ब्रिटिशांच्या विरुद्ध आपला एकत्र करायचं होतं. मग धर्मनिरपेक्षाचा प्रश्नच नव्हता त्यावेळेस, बरोबर ना. इतका मोठा मुद्दा येण्याचा संबंधच नव्हता, म्हणजे हे येणारच नाही तुमचं त्यावेळेस. राष्ट्रीय भावना, बरोबर आहे. आपण काय की बाबा चला ते कसे वेगळे आहेत, आपण कसं एकत्र येऊ शकतो याची भावना ते निर्माण करण्याचं बघणारच आहेत. नॉर्मल गोष्ट आहे. म्हणजे त्यांच्या ज्याच्यातली उद्दिष्ट माहीत असणं एवढं सोपं नसतं. त्यांच्या भाषणातली विचारले त्यांनी काय, अध्यक्ष वेमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या काय, त्यांनी पहिल्या अध्यक्ष वेमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्ट सांगितली. म्हणजे उद्दिष्ट कसे आहेत ते भाषणातलीच आहेत वेमेशचंद्र बॅनर्जीचे. मग ते येतील का? आपला ऐक्य भावनेचा विकास व दृष्टिकोन, बरोबर आहे. त्यावेळेस त्यांनी ऐक्य भावनाच बघत होते 85ला. बाकी दुसरं काय? सामाजिक समता समानता संबंधच नाही रे मित्रांनो, त्याचा आणि ह्याचा जवळपासच संबंध आहे. तेव्हा समानता बिमानता हा मुद्दा गौण होता. मुद्दा कोणता होता? हा राष्ट्रीय भावना. आपण सर्व भारतीय कसे एक आहोत आणि आपण या ब्रिटिशांशी कसं लढलं पाहिजे याच्यासाठी सगळे प्रयत्न चालू होते. मग हे बी आणि डी उत्तर येईल याचं. बघा, सी तर कसंच येऊ शकत नाही, म्हणजे हे गेलं पर्याय. सी इथं येऊ शकत नाही, हे गेलं. मग उरलं काय? ए आणि डी किंवा बी आणि डी. आता सांगितलं ए तर समानता सामाजिक समानताचा प्रश्न येईल का त्यावेळेस? नाहीच. मग कुठला आला? काय सॉरी बी आणि डी उत्तर येईल. राष्ट्रीय भावनाचा खूप महत्त्वाचा मुद्दा होता. राष्ट्रीय भावना 1885चं जे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापनाच त्या मुद्द्यावर झाली की काय, राष्ट्रीय भावनेच्या दृष्टिकोनातून. कारण काय, दिल्ली दरबार भरला होता. आपण पण काय करू शकतो, एकत्र येऊ शकतो. यांनी जसं एकत्र आलेत कशाबद्दल? कुठलं बिल? काहीच माहीत नाही सर आम्हाला सगळं विसरून गेलो. कधीचं? 1883चं, बरोबर ना. 1882ला कोण होते? लॉर्ड रिपन. मग 1883चं इल्बर्ट बिल प्रकरणामध्ये काय केले त्यांनी? विरोध करून लॉर्ड रिपनला परत बोलवलंय. मग ते करू शकतात, आपण का करू शकत नाही? आपण पण एक आहे. राष्ट्रीय भावना निर्माण केली. मग राष्ट्रीय भावना येईल नाही तर, म्हणून त्यानुसार उत्तर द्यायचं. बरोबर, कळालं. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? बागची. आता हे कसं आहे रे, इकॉनॉमिक हिस्ट्रीवरली पुस्तक आहे ते. काय म्हणसाल तुम्ही? काय म्हणसाल, बरोबर ना. त्यावेळेसच्या करंट रिलेटेड हा प्रश्न आहे खरं तर. बघा बागची काय, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया, बरोबर आहे, त्यांचं पुस्तक आहे. एस गोपाल, इमर्जन्सी ऑफ इंडिया नॅशनलिझम, चुकीचं आहे. एस गोपाल यांचं पुस्तक कुठलं आहे रे? एस गोपाल, ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया यांचं पुस्तक आहे. हे पुस्तक आहे. फक्त बरोबर कोणतं आहे? मग पहिलंच बरोबर आहे, बाकी सगळं चुकीचे आहेत. पण तरी पण माहिती पाहू ना कुठलं काय ते. बघा, त्यानंतर अनिल सील यांचं कुठलं आहे रे? अनिल सील. आता 4 जे आहे, हिरालाल सिन्हा, एमर्जन्सी प्रॉब्लेम ऑफ इंडियन पॉलिटी, कुठलं आहे त्यांचं? बघा, अनिल सील यांचं काय? एमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनलिझम हे त्यांचं पुस्तक आहे. एस गोपाल यांचं ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया आणि हिरालाल सिन्हा यांचं काय? प्रॉब्लेम अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया 1885 आणि 1809 हे आहे. लक्षात, म्हणजे थोडंसं इकडे खालीवरी करून त्यांनी विचारले. म्हणजे एस गोपाल यांचं पुस्तक ब्रिटिश पॉलिसी आहे आणि अनिल सिन्हा यांचं पुस्तक काय? इमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनलिझम आहे आणि हिरालाल सिन्हा प्रॉब्लेम अँड पॉलिटिक्स आहे. ओके, हे खालीवरी आहेत. हे सगळे काय चुकीचे आहेत याचा समोर. कोणती जोडी बरोबर आहे? मग कोणती आहे? बागची, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया. ओके, नेक्स्ट,
इसवी सन 1857च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंडे केली? आता काय म्हणले बघा, होळकर काय तटस्थ होती, होळकर होती, अजून कोण होते रे? शीख देखील त्यांच्या बाजूनच होती, अजून कोण होती? पतियाला वगैरे, पतियालाचा राजा होता, टिकागडचा राजा होता, निजाम होता, बरेच अशी लोक होती. मग आता मला सांगा काय रे, होळकर कुठली होती? बघा होळकर कुठले होते? आता बघा भोपाळ तिकडलाच भाग येतो, महू, इंदोर, महिदसी तिकडलेच आहेत. पण आता बघा जनरली लक्षात ठेवा, शिपायाचे बंड कुठे झालीत रे? इंदोर छावणीमध्ये, महूची छावणी वगैरे आहे, इथे छावणी आहे आणि शिपाई म्हणल्यानंतर महू ही छावणी आहे, बरोबर ना? मग छावणी येणारच आहे, हे येणारच आहे, ब येणारच आहे. आता ब बघू पहिलं. भोपाळ काय छावणी आहे माहिती आहे का? फक्त आपला एकच माहिती आहे छावणी आहे ते, बाकी तुम्हाला संबंध नाही. पोरं बघा, इन जनरल पोरांचं बघलं पाहिजे. काय ब ज्याच्यामध्ये आहे ते आपण बघू, ब ज्याच्यात नाही ते कट करतो ना. बघा काय आलं, अ आणि ब आणि ब आणि क. बघा इंदोरला ही छावणी आहे, मग भोपाळ आहे का रे? महिदसी आपल्याला माहीतच नाही. मग आपण ह्याच्या दोन्हीपैकी एक निवडू शकतो, जर काहीच माहीत नसेल तर त्या ठिकाणी मग ब आणि क येईल. मग काय येईल? महू आणि इंदोर. हे लक्षात घ्या, याचं उत्तर महू आणि इंदोर येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बघा 1857च्या उठावावर मित्रांनो तुम्हाला तेवढं लक्षात ठेवावं लागेल. 1857चा उठाव आणि उठाव कुठं कुठं झाला, नेतृत्व कोणी कोणी केले, हे मात्र गोष्टी माहिती पाहिजे. ओके, बघा 1857च्या का झालं उठावाचं कारण वगैरे हे माहिती पाहिजे. त्याच्यावरली पुस्तकं, कुणी काय कमेंट केले ते, त्याच्यावर प्रश्न येतात, जे मी आता पॉईंट सांगितलं ते. 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचं हिंदी सैनिकाशी ठेवलेलं प्रमाण काय होतं? मग याच्या पूर्वी काय होतं बघा, लक्षात ठेवा. काय होतं? 1:6 होतं. किती होतं? 1:6 होतं. आणि 1:6च्या जागी मग काय केले त्यांनी की बेंगॉल प्रांतामध्ये 1:2 केले आणि बाकी ठिकाणी 1:3 केले. मग सर आम्ही हे उत्तर द्याव का हे द्याव, बऱ्याच जणांचा प्रश्न निर्माण होतो ना. मग आता हे कधी आहे रे? 1857. 1857च्या नंतर 1857 आहे. मग 1857च्या नंतर बराच जवळजवळ 1857ला भारतीय भाग बराच त्यांनी काबीज केला होता, पण साम्राज्यशाही म्हणजे जो हा विस्तारवाद धोरण त्यांनी मात्र सोडलं होतं. ओके, मग आता त्यावेळेस काय रे, बेंगॉल प्रांत जो आहे तिथे 1:2 आणि बेंगॉल प्रांताचीच काय सगळ्यात मोठी. मग 1858ला मात्र काय व्हॉइसरॉय नेमण्यात आलाय सगळ्यासाठी, पण तोपर्यंत बेंगॉलच काय सत्तेचं केंद्रस्थान होतं. म्हणून काय करतात की 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकाचं हिंदी सैनिकाशी ठेवलं प्रमाण जर म्हणलं तर मात्र जिथं तुमची सत्ता आहे, मग काय दिल्ली, मग आता काय आपण काय म्हणणार रे, दिल्लीतून जे ठरवलं केंद्र सरकार जे ठरवलं ते अंतिम राहील ना, राज्य असेल का? नाही. मग याचं येणार नाही. मुंबईमध्ये हे होतं सर, हे निवडतो नाही. मग काय बेंगॉल, मग काय 1:3च्या जागी काय हे येणारच नाही. बऱ्याच जणांचं म्हणणं असते हे मुंबईमध्ये होतं प्रमाण, बेंगॉल सोडून. आणि त्यांचा मुख्य भाग कुठं होता? मग त्यांचं हेडक्वार्टर कुठं होतं? 1911ला आले रे. कुठं? दिल्लीला, काय राजधानी. पण त्याच्या अगोदर कुठं होती? कलकत्ता. मग कलकत्ता म्हणल्यानंतर काय येईल? मग वेस्ट बेंगॉल 1857ला मग काय येईल? 1:2 प्रमाण. 1:2 कुठं होतं? बेंगॉल प्रांतात. मग बेंगॉल प्रांत म्हणजे 1:2 येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बघा लखनौ येथील 1857च्या उठावाचा नेतृत्व. आता लखनौ म्हणजे काय रे? लखनौ म्हणजे कुठला आला? अवध, बरोबर ना? अवध. अवधची कोण आहे रे? अवधचं कोण नेतृत्व केले? बघा नावच दिले बघा, अवधची बेगम. बडी बेगम येईल काय? नावच नव्हतं तिचं. हजरत महल होतं नाव. काय? बेगम हजरत महल. बजरीस कादर हिचा मुलगा होता. बजरीस कादर याला काय केले? वारस घोषित करून ती उठावामध्ये उडी मारली होती बजरीस कादरला. ओके, मग आता हजरत महल आणि हिच्या पाठिंब्याला मात्र कामगार आली, शेतकरी आली, सगळीच लोक, स्त्रिया देखील आल्या हिच्या सोबत. बरोबर, कुणासोबत? बेगम, अवधची बेगम. बघा बेगम साहिबा, बेगम ताज. मग बेगम आहे हे लक्षात येते की नाही? पर्यावरून बघा, म्हणजे याच्या अर्थी अवधच्या बेगम आहेत. अवधची बेगम म्हणून कोणती? बेगम हजरत महल. बजरीस कादरच्या याच्या जागीने येऊन उठावात भाग घेतलाय. कोणी मोडून काढलाय रे? लखनौचं म्हणजेच अवधचं उठाव, कोलिन कॅम्पबेल. बरोबर.
हॅवलॉक वगैरे यांनी लोकांनी मदत केली. मग असं माहिती पाहिजे कुठलं उठाव कुठं झालंय. मग कानपूरचा उठाव कोणी मोडून काढलाय, कानपूरच्या ठिकाणी कोणी उठाव केलाय, दिल्ली या ठिकाणी कोणी उठाव केलाय, कोणी मोडून काढलंय, सगळं माहीत पाहिजे. हे काय हे माहिती पाहिजे. आणि महाराष्ट्रामधली ठिकाणही माहिती पाहिजे. रंगो बापूजी गुप्ते इथपर्यंत माहिती पाहिजे. कळलं. नेक्स्ट क्वेश्चन. जोड्या जुळवा कंबाईन बी 2017. आता बघा जसं तुम्हाला बागची बिगची विचारले का तसंच कार्यक्रम आहे. साम्राज्यवादी विचारसरणी, केम्ब्रिज विचारसरणी, राष्ट्रवादी विचारसरणी, साम्यवादी विचारसरणी. बघा साम्राज्यवादी आहे आणि हे साम्यवादी आहे, बरोबर ना. थोडं डिफरन्स लक्षात घ्या. आता साम्राज्यवादी कोण होता रे? व्हॅलेंटाईन चिरोल होता. आता काहीच येत नसेल बघा पोरो, बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सांगतो बरं काय. आता प्रश्न येऊन गेला लई सोपं वाटते सगळं, बरोबर ना. मग इतिहासाचा प्रश्न आहे, अननोन असेल, तुमच्या कधीच वाचनात नसेल तर बघा जनरली प्रश्नाचं उत्तर काय असते बघा. 1 2 3 4 पर्याय असते किंवा 4 3 2 1 असं उत्तर असतं. बघा बरं मी खरं सांगतो, अनालिसिस केलंय म्हणून सांगतो. आता हे ठोकताळे झाले, जर काहीच येत नसेल असंही तसंही तुम्ही टिक करून येत असाल, खरंच शिक्षक या नात्याने हे सांगणं चूक आहे बरं काय. पण परीक्षा जवळ आलेली आहे, कारण काही आपले हुकमी यक्के चालले पाहिजे काहीच येत नसेल तर, बरोबर. एकाच 4 आहे ते पर्याय यूज करू शकतो. आता एक कधी वाचण्यात आलंय का रे तुमच्या? नाही ना. RC दत्त, RP दत्त वगैरे वाचण्यात आलं असं, पण थोडंसं कमीच समजा या बाबतीत तरी. मग आता काय रे 1 2 3 4 आहे का बघायचं. 4 3 2 1 आहे का? 4 3 2 1 नाही, 1 2 3 4 आहे. भाऊ काही येईना ना, गप निवड ना, काय चाललंय. 100% उत्तर बरोबर आहे. 1 2 3 4 2-3 वेळेस विचारलं बघा. साम्राज्यवादी विचारसरणी व्हॅलेंटाईन चिरोल आहेत, केम्ब्रिज विचारसरणी अनिल सेजल आहेत, राष्ट्रवादी विचारसरणी RC मुजुमदार आहेत, आम्ही साम्यवादी विचारसरणी RP दत्त आहेत. कळलं. दॅट्स इट. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया RC दत्त यांचं पुस्तक आहे. आणि दादाभाई नौरोजी यांचं पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. ओके. त्यानंतर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन घ्या. असं काही आलं की असं निवडायचं पोरो. बघा 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? कुठली झाली रे 1949ला? बघू. मुंबई तर नाहीच का, तर 1857ला 3 विद्यापीठं झालीत. 1854च्या कायद्यानुसार कुठल्या? वुडचा खलिता, वुडच्या खलित्यानुसार 3 झालीत. कुठली? कलकत्ता, मद्रास आणि मुंबई. म्हणून मुंबई येणार नाही. अमरावती नाही बघा, अमरावती विद्यापीठ नाही. अमरावती विद्यापीठ जे आहे बघा, अमरावती विद्यापीठ ते गाडगे महाराज, संत गाडगे महाराज यांचं विद्यापीठ आहे. 1983चं आहे, 1983. आणि कोल्हापूरमधलं जे विद्यापीठ आहे, कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर जे आहे 1962चं आहे. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ जे आहे 1962चं आहे. आणि पुणे विद्यापीठ जे आहे ते 1949चं आहे. आता सध्या पुणे विद्यापीठाचं नाव काय ठेवलेलं आहे तर सावित्रीबाई फुले विद्यापीठ असं नामांतरण झालेलं आहे पुणे विद्यापीठाचं. ओके. 1949चं विद्यापीठ आहे. 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना, म्हणजे त्यावेळेस ते चर्चेत होता मुद्दा म्हणून त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. पुणे याचं उत्तर येईल. ओके. 1949. मुंबई तर येणारच नाही, 1857 आहे. कलकत्ता, मद्रास आणि मुंबईला 1857लाच काय झालं स्थापन झालेलं होतं विद्यापीठ. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय स्वतंत्र चळवळीत स्त्रियांना आणण्याचं कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? कोणी केले रे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत? आणि स्वातंत्र्य चळवळ म्हणलं की सर्वात आग्रही माणूस कोण होता? कोण होता रे? लक्षात घ्या. कोण होते मग सांगा, मला सांगा, लवकर सांगा कोण होते. तर बघा सरोजिनी नायडू, ॲनी बेझंट, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले कोण होते? यांच्यापैकी बाबा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचं कार्य आणि स्वातंत्र्य चळवळीत, तर बघा स्वातंत्र्य चळवळीत म्हणजे कोण येणार आहे? महात्मा गांधी. लक्षात घ्या, हे होते महात्मा गांधी. यांचं म्हणणं होतं मग कुठून आणले तरी सर्वात जास्त कुठल्या चळवळीत स्त्रिया सहभागी झालेत? दांडी यात्रेपासून. प्रथमतः दांडी यात्रेत त्यांचं म्हणणं होतं की दांडी यात्रेत स्त्रियांनी भाग घेऊ नये. का?
तर की बाबा ब्रिटिशांनी काय सांगतील की बाबा कशामागं की पुरुषांवर आरोप लावतील की ते स्त्रिया मागं लपण्याचा आरोप लावतील म्हणून स्त्रियांना सहभागी होऊ नका म्हणले. पण स्त्रिया मोठ्या प्रमाणात सरोजिनी नायडू असतील अशा अनेक ज्या महिला आहेत त्या मात्र अवंतिकाबाई वगैरे असतील सगळ्यांनी काय या चळवळीत मोठ्या प्रमाणात काय सदर चळवळीत स्त्रियांनी सहभागी झालेत आणि आणण्याचं कार्य प्रथम कोणी केले तर ते महात्मा गांधी यांनी केलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. सविनय कायदेभंग चळवळ असेल किंवा मग असहकार चळवळ असेल ती मात्र करणं गरजेचं आहे. बघा, चौरी चौरा घटनेनंतर डॅडॅशी चळवळ संपुष्टात आली. आता चौरी चौरा घटना कधी घडली रे? 5 फेब्रुवारी 1922ला घडली. बरोबर. कार्य कशामुळं? असहकार चळवळीचा शेवट याच याच्यामुळे झालाय. कुठला? असहकार चळवळ. असहकार चळवळ 1921ला सुरू झाली, 2021ला आणि ती 22 पर्यंत 5 फेब्रुवारी 1922ला चौरी चौरा घटना घडली. आणि चौरी चौरा घटना म्हणजेच काय? हे उत्तर प्रदेशमधलं एक चौरी चौरा एक ठिकाण आहे. ओके, आणि या ठिकाणावर काय की 22 पोलिसांना काय पोलीस चौकी जाळून 22 जणांना जाळण्यात आले असं कायदेशीररित्या म्हणलं जाते, म्हणजे लिखितरित्या. तर चौरी चौरा घटना 5 फेब्रुवारी 1922ला. तर या चौरी चौरा घटनेनंतर मग काय झाल्या? 2 गोष्टी झाल्या. एक, महात्मा गांधीजींना हिंसा मान्य नव्हती. दुसरी गोष्ट CWC काँग्रेस वर्किंग कमिटी महात्मा गांधीजीनं 11 फेब्रुवारी 1922ला काय असहकार चळवळ मागे घेतली. कशामुळं? या चौरी चौरा घटनेमुळं काय असहकार चळवळ 11 फेब्रुवारी 1922ला मागे घेतली. आणि CWC जी आहे काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या कार्यकारिणीनं मात्र 12 फेब्रुवारी 1922ला काय अधिकृतरित्या काय असहकार चळवळ मागे घेतली. त्यालाच बारडोली ठराव देखील म्हणतात. बारडोली ठरावाद्वारे काय करण्यात आलंय? 12 फेब्रुवारी 1922ला CWCनं म्हणजे काँग्रेस वर्किंग कमिटीनं काय असहकार चळवळ मागे घेतली. चौरी चौरा घटनेनंतर कुठल्या गोष्टीचा शेवट झालाय तर असहकार चळवळ. सायमन विरोधी सत्याग्रह वगैरे असं काही संबंध नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. कालानुक्रमे रचना करा. बघा आता दुसरी गोलमेज परिषद नेहरू अहवाल कधी आहे रे? काही माहीत नसेल तर 28 तरी लक्षात ठेवू शकता. बरोबर. जातीय निवाडा याची तारीख लक्षात ठेवा बरं. काय बऱ्याच वेळेस विचारतात. 16 ऑगस्ट 1932. बरोबर. त्यानंतर गांधी आयर्विन करार 5 मार्च 1931. आता हे माहिती पाहिजे बरं का, 5 मार्च वगैरे. ओके, कारण हे दुसरी गोलमेज परिषद बी 31चीच आहे. ओके, बघा सप्टेंबर ते डिसेंबर 1931 आहे. बरोबर. आता जोडा. पहिलं कोणतं येईल रे? बी येईल. बी पहिल्या सुरुवात असणार काय आहे बघा. तिन्ही पण आहेत म्हणजे हे एकच कटलं. पहिलं बी पाहिजे 1928. नंतर बघ दुसरं काय पाहिजे रे? सी पाहिजे. बी नंतर सी, बी नंतर सी, हे कटलं. बरोबर ना. नंतर काय पाहिजे? ये पाहिजे. एकमेव पर्यायामध्ये आहे. ओके. तिसरा बघा दुसरी गोलमेज परिषद आणि बघा तिन्ही गोलमेज परिषदला उपस्थित असणारे कोण आहेत असं विचारू शकतात. कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय तिन्ही गोलमेज परिषदला उपस्थित होते. त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो बरं काय गोलमेज परिषदावर. आणि गोलमेज परिषदेला कोणी कोणी हजर होतं. गोलमेज परिषदेनंतर मग काय श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली. ओके, मग ते जातीय निवाडा कुणी जाहीर केला आहे याच्यावर कॉमन प्रश्न येऊ शकतो. ओके, आणि हे कधी जातीय निवाडा कधी जाहीर करण्यात आला त्याच्यावर विचारलं बरं का. कोण रे? रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केलेलं आहे. मग ते कधी 16 ऑगस्ट 1932ला जाहीर केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना डॅडॅश आणि डॅडॅश यांच्या प्रयत्नांनी झाली. कोणी? कोल्हापूर जर काय प्रजा परिषद कधीची आहे रे? 1939ची आहे. कुठं स्थापन झाली? कोल्हापूर या ठिकाणी स्थापन झाली. आणि याची पहिली परिषद कोल्हापूरमधल्या कुपवाडा या ठिकाणी झाली. कुठं रे? कुपवाडा या ठिकाणी याची पहिली परिषद झाली. आणि या कोल्हापूर प्रजा परिषदेला काय कोणी तर कोल्हापूरचं जे संस्थान आहे राजाराम महाराज होते त्यांनी मात्र या कोल्हापूर प्रजा परिषदेवर काय बंदी आणली होती त्या काळामध्ये. कुणी? कोल्हापूर राजाराम महाराजांनी. आणि कोल्हापूर प्रजा परिषद माधवराव खंडेराव बागल आणि रत्नप्पा कुंभार यांनी स्थापन केली होती 1939ला. कुणी? माधवराव बागल आणि रत्नप्पा कुंभार. इथं काही संबंधच नाही, माहितीच पाहिजे बघा. खंडेराव बागल नाही. कोण? माधवराव यांचे पप्पा आहेत
माधवराव बागलचं. ओके, खंडेराव बागल आणि दामोद जोशी नाही तर काय मग रत्नप्पा कुंभार असतील किंवा माधवराव बागल असतील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती? माहिती आहे, मुर्शिदाबादला येणारच नाही. शेतकऱ्याची संघटना कुठं आहे? पबना आहे. पबना चळवळ शेतकऱ्याची आहे, माहितीच आहे. मग भागलपूर वगैरे संबंधच नाही. राजमहल माहितीच ग्रसांचं काय? पबना आहे. पबना ही काही शेतकऱ्यांची चळवळ होती. पबना या ठिकाणी शेतकऱ्यांची चळवळ झाली. कुठं? शेतकरी आदिवासी चळवळ. बघा अशा प्रकारे मित्रांनो जवळजवळ तुमचे किती रे? पबना चळवळ 1873 ते 1876 बंगाल प्रांतातील पबना जिल्ह्यात झाली. ईशानचंद्र राय आणि शंभूपाल हे नेतृत्व केले. बघा ईशानचंद्र राय आणि शंभूपाल यांनी करात वाढ वगैरे बाकी अशा गोष्टींसाठी ईशानचंद्र राय आणि शंभूपाल यांनी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जर बघितलं. ओके, तर महाराष्ट्रावरली आहेत तर आपण भारताच्या इतिहासावरली सगळी प्रश्न जे आहेत त्या या लेक्चरमध्ये जवळजवळ 20 प्रश्न 21 प्रश्न आले असतील. काही करंट रिलेटेड होत आहे, एखादे 2 प्रश्न तो राहिले असतील, पण जवळपास सगळे भारताच्या इतिहासावरली प्रश्न आपण बघितले. धन्यवाद मित्रांनो.